अच्छा. सर मला तुम्ही आपापली नावं सांगा जरा एक-एक करून. माझे नाव सायसिंग बोक्या पाडवी. अच्छा. ओके सर. माध्यमिक शिक्षक. माध्यमिक शिक्षक. ओके सर. ओके. हो. माझं नाव अशोक दित्य वडवी, माध्यमिक शिक्षक, मराठी जिओग्राफी शिकवतो मी. ओके सर. ओके. सर आणि तुमचं? माझे नाव रवींद्र बाबू तडवी, संगणक शिक्षक. संगणक शिक्षक. ओके. प्रिन्सिपल सर जॉइन नाही झालेत? ते बाहेर आहेत मॅडम. मीटिंग मध्येच आहेत ते बाहेर. अच्छा, अच्छा. अच्छा. ॲक्चुअली ना बरं ठीक आहे. माझे काही क्वेशन्स आहेत बघा तुम्ही आन्सर देऊ शकला तर. सर हां. तुम्हा सर्वांना आपल्या कॅटapult फाउंडेशन बद्दल काय माहिती आहे? आपल्या या प्रोजेक्टद्वारे तिकडनं हे वेगवेगळे सब्जेक्ट आहे. मॅथ आहे, इंग्लिश आहे. याचे लेक्चर होतात. तिकडनं शिकवलं जातं. मग पोरांना आम्ही बसवतो आणि ते ऐकतात. अच्छा. सर ॲक्चुअली की नाही बेसिकली मी स्वतः ना फिजिक्स टीचर आहे आणि मी मुलांना तेच आश्रम शाळाच्याच मुलांना लाईव्ह शिकवते. बाकीच्या विषयीच्या शिक्षक हो, हो. तर ॲक्चुअली ना तुमची शाळा कधी पाहिली नाही हो, ह्या 5-6 महिन्यामध्ये तरी जॉइन झालेली लाईव्ह. नेमका प्रॉब्लेम असा होता मॅडम, मागच्या वर्षी आम्ही चालवलं हा प्रोजेक्ट, दाखवला आम्ही मोबाईलमधून आणि हं, टीव्ही मधून काय आवाज येत नव्हता. तर हं. मुलांपर्यंत आवाज काय पोहोचत नाही. तुम्हाला बी सांगितलं आम्ही की आमच्याकडे साधनं पाठवा, असं आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली, पण तुमच्याकडनं बी काही पुरवठा झाला नाही. त्यामुळे आम्ही काही हे राबवू शकलो नाही यावर्षी. अच्छा. सर आता माझ्या की नाही बाकीच्या शाळांबरोबर प्रिन्सिपल्स बरोबरच्या मीटिंग झाल्या. तर शासनातर्फेच टीव्ही पण पाठवला गेलाय. काही म्हणजे त्या शाळांना आणि इंटरनेट पण इव्हन BSNLचं बसवून देतात ते शासनातर्फेच. तर हो, तुमच्या शाळेमध्ये काही ते प्रोसेस नाही झाली का? आता यावर्षी ते बी दुसरं एक कोणतं काय नाव त्यांनी दिलेलं आहे. जिओ. जिओ फायबर वाले आहे, त्यांनी दिलेलं आहे नेटवर्क. आत्ताच ते बी बरोबर चालत नाही आहे. ते चालत नाहीये बरोबर. हो. स्पीड नाही आहे मॅडम त्यांना जिओला. जिओला स्पीड नाहीये. हो. त्यांनी जिओ एअर फायबर दिले की जिओ फायबर दिले? जिओ फायबर आहे. जिओ फायबर आहे. हो. मग ते कंप्लेंट नाही केली तुम्ही? म्हटलं स्टार्टिंगला स्पीड दिला, नंतर स्पीडच देत नाही आता ते. नाही पण तुम्ही त्याचे पैसे देत असाल ना? की त्यांनी हा, असंच बिल दिलंय? बिल भरतो मॅडम दर महिन्याला. हां, मग सर तुम्ही जर बिल भरताय तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, की त्यांची कंप्लेंट करून जे पण इश्यू आहे तो सॉल्व्ह करून घेण्याचा. हो. बरं ठीक आहे बघा त्याचं काय होतंय. सर हां. शाळेमध्ये मग आता जर मोठी स्क्रीन म्हटलं तर काय आहे आपल्याकडे टीव्ही, प्रोजेक्टर यापैकी काय आहे? हो, टीव्ही आहे मॅडम, पण त्या टीव्ही मधून आवाज येत नाही. हे चित्र दिसतं, पण आवाज येत नाही. अच्छा. हां. सर हे जर आपण असं केलं थोडंसं त्याने प्रॉब्लेम तर होईल. बघा, हल्ली आपल्या मोबाईलला ती पिन घुसून स्पीकरला कनेक्ट होते. तसं बी करून पाहिलं मॅडम आम्ही, पण तसं बी होत नाही. तसं पण नाही होतंय. हां. कोणातरी टेक्निशियनला जरा सर बोलवून बघा ना, कारण मला सांगा तुमच्या शाळेमध्ये सगळ्या विषयाचे टीचर्स आहेत का अवेलेबल? अ, कुठल्या विषयासाठी टीचरच नाहीये असं आहे का? आता आलेले आहे मॅडम. पहिले टीचर नव्हते. आता हं. बाहेर स्रोतद्वारे दिलेले आहेत. आता सगळ्या विषयासाठी हो, टीचर्स हो, आहेत. हो, हो. हो, हो. सगळ्या विषयांसाठी दिलेले आहेत. सर प्रिन्सिपल सर येऊ शकतात का जरा 10 मिनिटासाठी का होईना? ते ना मॅडम हे शाळेवर नाही आहे. ते मीटिंगला कुठेतरी बाहेर गेलेले आहे मलगीला. हे 12वी परीक्षा चालू आहे ना. मग त्यांना तिथं बोलवलंय वाटतं.
सर पण ऍक्च्युली ना ही मीटिंग प्रिन्सिपल बरोबरच ठेवायची होती. असं आहे का? मग एक एक मिनिट काम मॅडम, करा, मी त्यांना फोन लावतो. कुठे आहे ते नाही विचारतो नका मी. लावू आता नका हा. लावू त्यांना फोन. तुम्ही प्लीज एकच काम करा, हं. आपलं जे डिस्कशन होतंय ना प्रॉपर एका नोटपॅड वर लिहून घ्या आणि हं, हं. प्रिन्सिपल सरांना ते मुद्दे जसेच्या तसे सांगा तुम्ही, कारण हो खूप महत्वाचं डिस्कशन आहे. कारण काही गोष्टींची उत्तरं ऍज अ प्रिन्सिपल तेच देऊ शकता, तुम्ही नाही हो देऊ हो शकत. हो हो बरोबर मॅडम. तर आपण सर असं करूयात, हा की बघा आत्ता आत्ता तुम्ही स्वतःच बघताय, तुम्ही स्वतः शाळेमध्ये आहात तर, हा की अर्ध सत्र निघून गेल्यावर मग टीचर आले. हो, ते आता अर्ध्या झालं, 1 महिना झाला मॅडम. मग 1 अर्ध्या महिना बी झाला नाही काही नाही. मग तेच मी म्हणते. अर्ध्या सत्राचं तर मुलांचं नुकसान झालं हो, नुकसान झालं बरोबर. आणि आता आपण किती पण एक्स्ट्रा क्लास लावले, एक्स्ट्रा टाइम दिला, तरी हम्म. रेग्युलर जसं शिकवून व्यवस्थित होतं तसं नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. मग सर म्हणूनच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हम्म. कारण आता मी एवढ्या शाळांच्या मीटिंग घेतल्यावरती एक गोष्ट पॅटर्न कळलेला आहे, की परमनंट टीचर्स कमी असल्यामुळे हे जे असे बाहेरून टीचर्स येतात ते थोड्या वेळासाठी येतात, परत जातात, परत गॅप पडतो. तर हम्म. हे नेहमीचंच राहणार आहे. हो हो. त्याच्यामुळे तुमच्या लोकांना ऑनलाईन क्लासमध्ये मुलांना बसवून देण्याशिवाय गत्यंतर नाही. हम्म. आहे ना? आणि हो. आपले ऑनलाईन क्लासेस जर तुम्ही बघितले असतील, तर आपल्याकडे शहरातल्या शाळेमध्ये शिकवणारे वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत हम्म. आणि आपण मराठीतूनच शिकवतोय, त्याच्यामुळे भाषेचा पण काही इश्यू नाहीये. विषय नाही आहे बरोबर. मग मुलांना ना लाईनीमध्ये आपण व्हिडिओज दाखवले किंवा रेग्युलर त्यांचं क्लास न बुडवता मुलांना ऑनलाईन क्लास अटेंड करून दिला, की हम्म. त्यांना समजणार नाही असं होऊच नाही शकत. आहे बरोबर ना? आहे ते. हम्म. ऑनलाईन आहे आणि समजत नाही असं नाही होऊ शकत. हो तर हो. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, एक तर तुमच्या हे नोट करून घ्या. प्रिन्सिपल सरांना तुमचे जे पण अधिकारी असतील, हम्म. त्यांच्याबरोबर फॉलोअप घेऊन बाकी शाळांना जसं टीव्ही किंवा जे पण काही दिलेलं आहे, ते हम्म. तुम्हाला पण प्रोव्हाईड करायला. कारण बाकीच्या पण आश्रम शाळा शासकीयच शाळा आहेत. हम्म. एका हो हो. शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही आहे. ते कोणतं बोर्ड म्हणतात? इंटरॅक्टिव्ह बोर्ड. हा, ते नाही मिळालं आम्हाला. हां, हम्म. इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतो हम्म. आपला स्कूल हो असतो तो. हो हो. तर ते ती सध्या आता बी नाही आहे. हां, तर एक तर ते त्यांच्या मागे लागून त्यांना प्रॉब्लेम सांगून त्याची अरेंजमेंट करून घ्या. आमच्या संस्थेचं तर काय आहे ना, ज्या शाळा रेग्युलर जॉइन होत होत्या, त्यांना लॅपटॉप देण्याचा स्कोप आहे. पण हम्म. टीव्ही ना खूप महाग असतात किंवा बरोबर. इंटरॅक्टिव्ह बोर्ड पण. मग तेवढा फंड रेज करणं आम्हाला पण शक्य नाहीये सध्याच्या घडीला. पुढे जाऊन जर बरोबर. झालं तर डेफिनेटली आम्ही देऊ. हो तर हो. सध्या तरी मग ते व्यवस्था जी आहे बघा तुम्ही काय करू शकता. आणि जो तो टीव्हीचा जो साउंड येत नाहीये, हम्म. टेक्निशियनला बोलवून ती टीव्ही तेवढी रिपेअर करून घ्या. आणि चालेल समजा मॅडम. जसं आता बघा ना आपल्या लग्नामध्ये वगैरे डीजे हम्म. लावतात, तर तुम्ही बघितलं असेल, की हम्म. डायरेक्ट ती पिन मोबाईलला घुसवली तर YouTubeचं कुठलं गाणं असेल तर ते पण चालेल. आम्हाला तसं बी करून पाहिलं मॅडम, पण आवाज तर येतच नाही. मग स्पीकरचा तर प्रॉब्लेम नाहीये. स्पीकर आणले होते, 2 स्पीकर आणले आम्ही बाहेरून, विकत घेतले. पण त्याच्यातून बी आवाज येत नाही. मग तेच मी म्हणते सर, तुम्ही एक जणाला काम देऊन ना, हे जे हा. पण टेक्निकल इश्यूज आहेत, ते थोडेसे सॉल्व्ह करून घ्या. कमीत कमी मग तो एक टीव्ही तर कामामध्ये येईल मग जो आहे. इंटरनेटच्या स्पीडचं पण तुम्ही ते जिओ वाल्यांना कस्टमर केअरचं तिथे जिओ ॲपमध्ये दिसतो. मॅडम, आपल्याकडनं एखादा माणूस येऊ शकतो का आमच्या इथं? टेक्नोसेवी. सर ऍक्च्युली आम्ही आता मुंबईला राहतोय. नाही, या परिसरामधला समजा तुमचा एखादा माणूस असेल, नाही, एखादा टेक्नस. नाहीच आहे. त्या साईडला कोणीच नाहीये. ते तुम्हालाच बघावं लागेल, की आसपास ते तुम्ही नॉर्मली जिथून स्पीकर वगैरे विकत आणलाय ना, त्यांनाच विचारलं तरी त्यांच्या ओळखीचे खूप असे टेक्निशियन्स वगैरे असतात. ते तिथून नंबर मिळून जाईल. तर एक तर मग हेच पहिलं सर तुम्ही कंप्लीट करा. हे टेक्नॉलॉजीचं जे पण
एरर्स आहेत ते. दुसरी महत्वाची गोष्ट सर, हम्म. की आपले तुमचे जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना आपला यू कॅटॅपुल्टचा जो ग्रुप आहे हम्म. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहायला सांगा. कारण 2 गोष्टी त्यामध्ये ज्याची कदाचित तुमच्या शाळेला कल्पना नसेल. पहिली गोष्ट, प्रिन्सिपल यावर्षी बदलले मॅडम, यावर्षी दुसरे झालेले प्रिन्सिपल. हा जे कोणी आहेत ते जर आपल्या यू कॅटॅपुल्टच्या ग्रुपमध्ये ऍडेड नसतील हा हा त्यांना मला फोन करायला सांगा. माझा नंबर नोट करून घ्या हवं तर. आणि हा, मग सांगा मॅडम, नंबर सांगा. चॅट बॉक्स मध्ये टाकू का? चालेल, टाकून द्या. इथे टाकते चॅट बॉक्स मध्ये. तुमचे प्रिन्सिपलचं नाव हेच आहे का? 1 मिनिट. कारण मग तुमच्या प्रिन्सिपलचं नाव आणि नंबर आमच्याकडे नसतं तर मीटिंगच ठेवता आली नसती ना. थांबा. सेसिंग पडवी सर. सायसिंग पाडवी सर आहे हे, सायसिंग पाडवी सर आहे हे. आधी मी असलीला होतो. माझी बदली बर्डी आश्रम शाळेत झाली. मग आता मी सेकंडरी टीचर आहे. अच्छा, नाही मग आता आपली मीटिंग ही जी शाळा, आता ही तुमची असलीची शाळा आहे की मग बर्डीची नाही, शाळा आहे? बर्डीला बदली झाली आहे माझी. अच्छा आता ही अच्छा बर्डीची शाळा आहे मॅडम. ही बर्डीची शाळा असली नाही. अच्छा, मग सर असलीचा आता प्रिन्सिपल कोण आहे? असलीला आर एम बोडवी म्हणून आहे. अच्छा सर, मग आता इथे तुम्ही सेसिंग सर, तुम्ही इथे आता बोर्डीला आलाय तर इथे तुम्ही प्रिन्सिपल नाही असं म्हणताय का? नाही, मी नाही आहे आता. अच्छा, मग इथे आता कोण प्रिन्सिपल आहे त्यांचं नाव सांगा मग. वी ए वडवी, वीरेंद्र आसाराम वडवी. वीरेंद्र बडवी. आणि त्यांचा काय नंबर आहे? 93 70 हं? 72 95 95. 93 70 72 95 95. हो. आणि सर शाळेचं नाव काय म्हणालात तुम्ही? शासकीय आश्रम शाळा बर्डी. बर्डी, BARDI. हो. ओके सर, ठीक आहे. मी सरांना डायरेक्ट कॉल करते. मी त्यांचा नंबर नोट केला, त्यांना ग्रुपमध्ये ऍड करते. बाकी हो. आपले त्यांच्या बरोबर नक्की शेअर करा. हो, चालेल. ठीक आहे सर, मला आता सांगा की 2 गोष्टी ज्या मिस झाल्या मी ते सांगत होते. की प्रिन्सिपल जे आहेत ते ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह नसते. एकतर आपल्याकडे रेग्युलर जो क्लास चालतो सकाळी बघा 11:30ला 10वी असायची, 3 वाजता 9वी असायची, 4 वाजता 8वी असायची लाईव्ह क्लास प्लस गुगल मीटच्या द्वारे. तर आता सध्या सकाळी 11:30ला 8वी आहे आणि 3 वाजता 9वी आहे. बाकी 10वी बंद केलं कारण त्यांच्या आता बोर्डाच्या परीक्षा आल्या. हो, बोर्डाच्या परीक्षा. हा, तर मग ज्या शाळा रेग्युलर होत्या तर त्याच 4 निवडक शाळांना नंदुरबार मध्ये येऊन प्रेमा मॅमनी लॅपटॉप्स दिले. पहिली गोष्ट ही झाली. मग आता त्यांची मुलं 5-5चा असा ग्रुप बनवून लॅपटॉप वरून जॉईन होतात. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना ते पर्सनल अटेन्शन मिळाल्यासारखं होतं. मुलं आणखी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकतात. नाहीतर 70-60 मुलं 40 मुलं एकाच वर्गात असली की पहिली सुरुवातीची 4-5 मुलं ऐकतात, मागची मुलं काही पण करत बसतात. मग बरोबर, आमच्या इथं बी तसंच होतं मॅडम. 60 पोरं एका वर्गामध्ये. मग आम्ही दाखवायचं मोबाईल मधून. मोबाईलची आवाज पोहोचत नाही मागच्या बसणाऱ्या पर्यंत. मोबाईल तर नाहीच सर, मोबाईल 2 माणसासाठी असतो फक्त जास्तीत जास्त. बाकी एवढ्या मुलांसाठी तर मोबाईल हे शक्यच नाही. म्हणून म्हटलं टीव्हीचं रिपेअरिंगचं करून झालं की कमीत कमी बघा, आपल्या आता आठवड्यात म्हणजे दिवसाला 2च क्लास आहेत. 11:30ला 8वीला बसवलं आणि 3 वाजता 9वीला बसवलं तरी एका टीव्हीने पण काम सध्या तरी भागून जाईल. पण तो टीव्ही करून घेणं गरजेचं आहे. पण टीव्हीशी आवाज येत नाही तोच प्रॉब्लेम आहे, नाही तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. पण बघतो आता आम्ही आवाजमध्ये कसं काही हे करता येईल ते बघतो आम्ही. हा, मग सर आपण ना असंच आता एकाच 4 शाळांना दिले की नाही लॅपटॉप, असं करून हळूहळू आपण जे जे शाळा आपल्याला ऍक्टिव्ह रिस्पॉन्स देतात त्यांना पण देणार आहोत पुढे जाऊन. तर एक ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट सर, मध्ये
लोधा फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे. लोधा बिल्डर्सचं जर नाव ऐकलं असेल तर त्यांचं ते फाउंडेशन आहे. तर गेल्या वर्षीपासून मुलांची ते ऑनलाईन स्कॉलरशिप 7वी ते 11वीच्या मुलांची. आणि ती स्कॉलरशिप परीक्षा ज्यांनी पास केली त्यांना हे लोधा फाउंडेशन त्यांच्या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च ही फाउंडेशन वाले उचलणार. म्हणजे मुलाला एक पण पैसा द्यायची गरज नाही. ती ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म भरण्यात आले, मुलांनी परीक्षा दिल्या. आता बघू कोण सिलेक्ट होते त्याच्यामध्ये. आणि ती परीक्षा पण ऑनलाईनच होती सर. शाळेमध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल वरून मुलांनी बसून परीक्षा दिल्या. आणि परीक्षेचा फॉर्म भरण्याची पण काही फीज नव्हती. तर सगळं फ्रीच होतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण यू कॅटapultने आता रेग्युलर मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय तर शिकवतोयच. पण संध्याकाळच्या वेळी हे लोधा स्कॉलरशिपसाठी जे जे विषय होते ते पण आपण शिकवले मुलांना परीक्षेच्या आधीपर्यंत. तर तो स्कॉलरशिपचा सिलेबस पण आपण कव्हर केला. तर मला वाटते तुम्हाला कदाचित ह्याची कल्पना पण नसेल, है ना? नाही कल्पना. हा, मग सर आता बघा हे सगळं कम्युनिकेशन आपलं व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये झालंय. आता आमच्या अंडर जवळजवळ 300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येक शाळेला फोन करून नाही सांगू शकत ना इंडिव्हिज्युअली की असं आहे, म्हणून हे ग्रुपमध्ये टाकण्यात येतं. तर सेसिंग सर, तुम्ही ऑलरेडी युपीच्या ग्रुपमध्ये असालच आधी प्रिन्सिपल असल्यामुळे. प्रिन्सिपल आधी होतो, पण आता ते पद नाही, प्रभारी होता. काही हरकत नाही, पण तुम्ही ग्रुपमध्ये आहात की नाही? मीटिंगच्या लिंक्स वगैरे. आता निघून गेलो वाटतं, नाही आहे. अच्छा, तुम्ही लिव्ह झालाय. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, मी चेक करते. तर सर तुम्ही तेच मी सांगते, तुम्ही ग्रुपमध्ये एकतर प्रिन्सिपल सरांना ऍड करते. आणि तुमच्यापैकी आता सायन्स आणि मॅथ्सचे कोणी टीचर्स आहेत का? आहे, पण इथं सध्या नाही आहे मॅडम. सर मग मी काय करते ना आता तुम्हाला, मला तुमचं हे सेसिंग सरांचा नंबर माझ्याकडे आहे ना, त्या नंबरवरती मीटिंग संपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या काही लिंक्स पाठवते. तर ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह 1-2च लिंक पाठवेल. एक तर मेन लिंक आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रिन्सिपल आहेत. आणि दुसरी लिंक असेल ती फक्त टीचर्सची लिंक आहे. तर जी टीचर्सची लिंक आहे ते टीचर्स लोक त्याच्यामध्ये ऍड होऊन जा. कम्प्युटर सरांना पण सांगा. आणि प्रिन्सिपल सरांची जी लिंक आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सरांना पण जॉईन होऊ द्या. आणि तुमच्यापैकी एक जे सिनियर टीचर असते ते पण कोणीतरी जॉईन व्हा. कारण प्रिन्सिपलला 100 कामं असतात. ते अवेलेबल नसले तर कमीत कमी तुम्हाला तरी कळेल की काय चाललंय आणि कुठलं महत्वाची गोष्ट आपल्याकडनं मिस होते. तर अशा मी 2 मला पाठवून देईल. तर सर मला तुम्ही सांगा, ऍज अ टीचर म्हणून ज्यावेळी तुम्ही थोडंफार ज्यावेळी आपले ऑनलाईन क्लास स्वतः बघितले असतील तर तुम्हाला ते क्लासेस कसे वाटले? चांगले वाटले. तुम्हाला वाटते तुमच्या मुलांना फायदा होईल त्या क्लासेसचा? होऊ शकतो फायदा. ठीक आहे, चालेल सर, ते नक्की करा. आता मी काही तुम्हाला मग जनरल क्वेश्चन्स विचारते आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती आपण शेवटी डिस्कस करू. सर मला सांगा, तुमची शाळा 10वी पर्यंतच आहे? 12वी पर्यंत. बघा सर, किती चांगली गोष्ट आहे की तुमची 12वी पर्यंत शाळा आहे. आता मी ही चांगली गोष्ट का म्हणते, कारण ना सुरुवात आपण आपल्या यू कॅटapultच्या प्रकल्पाची शिकवून केली मुलांना 8वी ते 10वीला. पण आता ह्या वर्षीपासून आपण 11वी-12वीचे वर्ग पण सुरू करू. आणि असं नाही की मुलांना शिकवून सोडून दिलं. तुमच्यापैकी म्हणजे तुमच्या शाळेतली जी खूप उत्कृष्ट विद्यार्थी असतील, ज्यांना खरंच शिकायचंय, काहीतरी बनायचं जीवनात आणि जे मेहनत पण घ्यायला तयार आहेत, त्या मुलांना आपण उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपची कशी अरेंजमेंट होते, त्यांना चांगल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये कसं ऍडमिशन मिळेल आणि शिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देणं, हा आपला असा लॉंग टर्म प्लॅन आहे सर यू कॅटapult फाउंडेशनचा. पण तो आम्ही तेव्हाच करू शकू ज्यावेळी तुम्ही कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करसाल ना आपले ऑनलाईन क्लासला. म्हणून म्हटलं सर तुम्ही ट्राय करा. मला सांगा, 11वी-12वी तुमच्याकडे सायन्स आणि आर्ट्स असेल ना? हो. मग सायन्स वाल्यांसाठी आपल्याकडे प्रयोगशाळा आहेत व्यवस्थित बनलेल्या?
प्रयोगशाळा आहे पण पाहिजे तेवढं केमिकल उपलब्ध नाही आमच्या इथं. इन्स्ट्रुमेंट पण कमीच आहे. अच्छा. तुम्हाला माहिती आहे तर आता बघा ऑनलाईन मधून तर आम्ही त्यांना प्रयोग नाही करून दाखवू शकत. हो, हो. पण मी लॉकडाऊन मध्ये आणि त्याच्या आधी पण स्वतःच जे आपलं केंद्रीय बोर्ड आहे, प्रयोग तर सेमच आहेत. स्टेट बोर्ड असू द्यात किंवा केंद्रीय बोर्ड असू द्यात. फेमस आहे पण आश्रमशाळा असल्यामुळं हे जे केमिकलचा पुरवठा आहे ते शासनाने केलं पाहिजे, पण तिकडनं बी काही पुरवठा होत नाही. त्यामुळे काही हे होऊन नाही राहिलं. हां, मी तेच सांगते सर. बघा खरोखरची जरी आपल्याकडे केमिकल्स नसतील, तरी आपण ना हे प्रयोगाचे सेशन पण ऑनलाईन लाईव्ह घेतो. तर ते खरे प्रयोग करताना कसं सगळं रीडिंग्स वगैरे येतं, इन्स्ट्रुमेंट दिसतात. त्याचाच अनुभव जवळ-जवळ 70-80% तरी मुलाला स्क्रीनवरती बघून कळतो. कमीत कमी त्याला कळेल तरी की काय चाललेलं आहे. म्हणून तेच म्हटलं सर, ऑनलाईन क्लासेसची अरेंजमेंट्स तुम्ही जर केली, तर तुमचंच ॲज अ टीचर म्हणून किंवा ॲज अ प्रिन्सिपल म्हणून कमीत कमी 20 ते 30% बर्डन कमी होईल सर. आणि तुमच्या मुलांचं तेवढं क्वालिटी पण तुम्हाला इम्प्रूव्ह झालेली दिसेल शिक्षणाची. तर आपण ते प्रयोगशाळेचे पण सेशन्स मुलांसाठी खास करून घेणार आहोत. सर मला मग आता सांगा, तुमची 8वी, 9वी, 10वी ची एक वर्गाची अशी किती पटसंख्या किती आहेत? किती विद्यार्थी आहेत? पटसंख्या सध्या 8वी 57. 8वीला 57 आहे, 9वीला 57 आहे. अच्छा, एक सेकंड हां सर. दर्शन, इफ यू हॅव पेन एंड पेपर विथ यू, विल यू प्लीज नोट इट डाउन बेटा? हो का? हां. अच्छा, 8वीला 57 आहे, हो. 9वीला 57 आहे, 10वीला 10वीला 51 होते. 51 आहे. म्हणजे बघा जवळ-जवळ 50च्या वरच आहेत. आणि हो. 11वी, 12वी जे सायन्स आहे, त्यांची हां. किती पटसंख्या आहे? त्यांची बी सायन्स एवढंच का दोघं मिळून? 11वी ची सायन्सची किती आहे? सायन्सचे 48. 48 आहे. आणि 12वी ची 51. 51 आहे. ठीक आहे. सर बघा तुमची पटसंख्या पण खूप चांगली आहे. मला सांगा तुमची शाळा जी आहे आता जिथे तुम्ही बसलाय, ती अशी व्यवस्थित चांगलं बांधकाम झालेली इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे तुमच्या शाळेचं? पक्की शाळा आहे? हा पक्की तर पक्कीच आहे, बिल्डिंगच आहे. बिल्डिंगच आहे आणि पण सगळं पण जुन्या टाईपची आहे. नाही हरकत नाही, पण वर्ग वगैरे व्यवस्थित मुलांना जागा आहे व्यवस्थित बसायला? हो, हो. अच्छा, आणि हॉस्टेल्सचं कसं आहे? हॉस्टेल्सच्या पण हॉस्टेल पक्क्या बिल्डिंग आहेत? हा पक्की बिल्डिंग आहे हॉस्टेलची बी. वेगवेगळी आहे. लेडीजसाठी वेगवेगळ्या वेगळी आहेत. आहे. हां. आणि सर तिथे लाईट, पाणी वगैरे सगळं आहे व्यवस्थित? हा पाणी बी आहे, लाईट बी आहे, पण लाईट 24 तास थांबत नाही मॅडम, राहत नाही 24 तास. तर डोंगराळ भाग असल्यामुळं आता सध्या बी नाही आहे मॅडम लाईट. आता बी या घडीला बी. अच्छा, अच्छा. सर रोजच लाईट जाते? हा रोज जाते. लाईटीसाठी शासनाने काय असे इन्व्हर्टर किंवा सोलारचे वगैरे काय केलं नाहीये? इन्व्हर्टर एक दिलेलं आहे, पण ते बी काही जास्त टिकत नाही. ते बी गेलेलं आहे, डॅमेज होऊन गेलं. 5 वर्ष झाले त्या इन्व्हर्टरला. हां, तुमच्याकडे ऍक्च्युअली ना हे या गोष्टींचंच खूप जास्त चॅलेंज हो, आहे. हो. ठीक आहे, चालेल सर. आमच्याकडं एक प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम जास्त राहतो. त्याच्यानंतर नेटचा प्रॉब्लेम. हं. सर बघा म्हणजे माझं हे मत आहे, तुमचे जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना ना जर अधिकाऱ्यांशी बोलून, कारण काही शाळांमध्ये सोलार बसवलंय वरती. सोलार बसवलं ना हे इन्व्हर्टरचं वगैरे झंझटच नाही. हो, हो. सोलार कसं एकदा बसलं की व्यवस्थित ते चालतं. तर त्याचं होतंय का काय बघा अधिकाऱ्यांशी बोलून. हो, हो. सांगतो तुमचं आम्ही प्रिन्सिपल सरांना सांगतो. वाटल्यास तुम्हाला फोन करायला लागतो वाटतं. हो, हो. चालेल सर, चालेल. मी माझा नंबर टाकूनच देते चॅटमध्ये. तुम्ही माझा नंबर पण सेव्ह करून घ्या. म्हणजे हो, जर हो. तुमच्याकडे पण नंबर असेल आणि प्रिन्सिपल सरांकडे पण आणि काही वाटलं कधी, तर मग तुम्ही मला फोन करा. चालेल. सर पाणी प्यायचं असेल तर पाणी प्यायला जा. नाही जायचं जायचं. हां. हो सर मला सांगा आपली ही सगळी आदिवासी मुलं आहेत है ना? आदिवासी मुलंच आहे.
आणि ह्यांचे पालक प्रामुख्याने काही शेती करतात? जवळपास शेतीच करतात सगळे 100%. 100%. सर मला ना हातमजुरी, शेतमजुरी आणि शेती. ठीक आहे. सर मला मागच्या असा फीडबॅक मिळालेला की हे जे पालक आहेत सुट्ट्यांसाठी मुलांना घेऊन जातात, 2च दिवसाची सुट्टी असली तरी आठवडा 10-10 दिवस आणून देत नाही मुलांना. हो तसं बी करतात मॅडम काही पालक. काही पालक करतात. हम्म. काहीच सगळे जास्त नाही, मेजॉरिटी नाही. हा, सगळेच तर नाही पण काही काही करतात तसं. पण त्यांची टक्केवारी कमी आहे की जास्त आहे? सोमवारी मंगळवारी लिहितो, सोमवारी काय मॅडम? त्या अशी पालक टक्केवारी त्यांची म्हणजे कमी आहे की जास्त आहे जे आणून देत नाहीत मुलांना? कमी आहे त्यांची टक्केवारी. अच्छा, कमी आहे त्यांची टक्के. म्हणजे सुट्टी संपली की जवळजवळ 50%च्या पेक्षा जास्त मुलं शाळेत हजर असतात. हो हो ओके, तर आहे. ठीक आहे, चांगलं आहे. सर मला सांगा, आता तुमच्याकडे हे ज्युनियर कॉलेज पण आहे, 11वी 12वी पण आहे. हम्म. तर जे खास करून तुम्ही काही जुने शिक्षक असाल त्यांना मला हे विचारायचंय की 12वी पास आउट झाल्यावरती अशी किती टक्के मुलं असतील की ज्यांनी शिक्षणाचा फायदा घेऊन काहीतरी करिअर घडवून स्वतःच्या पायावर उभे राहिले? ये 40. मध्ये पण गेले नाही आपल्या एक जास्त तर काही सांगता येणार नाही मॅडम, पण एक वर्ग आहे तो इस्रो मध्ये बी गेलेला आहे. त्या शाळेचा विद्यार्थी एक इस्रो मध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर MBBS झालेला आहे काही विद्यार्थी. टीचर तर आहेतच लागलेले, टीचर वगैरे. सर अशी किती टक्के विद्यार्थी असतील? आता जसं तुमची बघा 50 आहे, समजा 12वी मधून ना 50 विद्यार्थी पास आउट झाले, तर असे किती विद्यार्थी असतील की एक तर त्यांचं स्वतःचीच तेवढी बुद्धी नाहीये म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही, किंवा काही मुलांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं पण कुठे नोकरीच लागली नाही किंवा काही जमलंच नाही म्हणून ते शेतीकडे वळले. म्हणजे शेतीकडे वळणारे किती विद्यार्थी असतील जसं त्यांचे पालक ते पण शेतीच करायला लागले? अशी असे तर जवळपास नाही तरी 70% विद्यार्थी आहे शेतीकडे वळणारे किंवा कामाला जाणारे. बघा ना सर, आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही असे विद्यार्थी. समजा 12वी पर्यंत इथे शिकतात, पुढचे शिक्षण मग संस्थेमध्ये घ्यावं लागतं, पैसे भरून घ्यावं लागतं, मग ते जमत नाही पोरांना, मग सोडून देतात ते. ठीक आहे सर, ठीक आहे. मग ते विद्यार्थी असतात ते नाशिक, पुणे, मुंबई किंवा सुरत आहे इकडं कामाला जातात कंपनीमध्ये. ठीक आहे सर, ठीक आहे. ऍक्च्युली ना अशा विद्यार्थ्यांसाठी पण, कारण मी सगळ्या शाळांबरोबर मीटिंग घेऊन बघितली ना, जर हे एवढे सगळे विद्यार्थी शेतीकडेच वळणार आहेत तर मग आपण कमीत कमी मग शेतीचं तरी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकतो की ते मॉडर्न पद्धतीने काहीतरी करून शेती चांगलीच करतील. शेतीचं बी असं आहे मॅडम आमच्याकडं की कोरडवाहू शेती आहे आणि उताराची शेती आहे इकडं. मग शेतीमध्ये बी काही जास्त हे करू शकत नाही डेव्हलपमेंट. काय एवढं आणि शेती बी एवढी जास्त नाही आहे, खूप कमी आहे आता शेती. आणि वर्षातून एकच पीक घेतलं जातं, पावसाळी पीक, ते बी उदरनिर्वाह पुरतं बस. ठीक आहे सर, बघूया आपण. ऍक्च्युली हे सगळ्या प्रॉब्लेम साठीच आपण काय करू शकतो म्हणूनच ही मीटिंग आहे की शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण ठीक आहे. सर आपण आता मला खास करून मॅडम एकदा नंबर सांगून द्या ना तुमचं, ते चाललं गेलं निघून गेलं. 88,507 हा 1 155 37. 37. हा सर, आता माझं जे आहे ना ते खास कम्प्युटर सरांसाठी आहे. सर आपलं की नाही, आपण एक पोर्टल बनवतोय, म्हणजे काइंड ऑफ अशी वेबसाईट ज्याच्यावर सगळं आपण अपलोड करतोय. आपले जे काही आतापर्यंत क्लासेस झाले त्याची रेकॉर्डिंग त्याच्यावर टाकलेली आहे. त्याच्यानंतर ना आपण ज्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका मुलांसाठी बनवलेले ते त्याच्यावर टाकलेले आहेत.
लोधाचे जे आपले क्लासेस झाले ते पण त्याच्यावर टाकलेले आहेत. पण मग आता हे जे पोर्टल वापरायचं असेल आपल्याला, तर आपल्याला तिथे ईमेल आयडी टाकून रजिस्टर करावं लागतं. ते फ्री ऑफ चार्जच आहे. पण ती वेबसाईट उघडून त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला त्याच्यावर रजिस्टर करावं लागतं. तर तुमच्या शाळांना जर तुम्ही आज हे रजिस्ट्रेशनचं काम जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील फक्त. आणि तुम्ही कम्प्युटर टीचर आहात तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. हवं तर शाळेच्या नावाने नाव विचारलं तर शाळेच्या नावाने आणि ईमेल आयडी तुम्ही प्रिन्सिपलचा टाका किंवा अशा व्यक्तीचा टाका जो ईमेल एक्सेसिबल असेल इझिली. तुम्हाला डिस्कस करा आपसात की कोणाचा टाकायचा आहे. तर मी सर तुमच्या बरोबर ना एक डेमोचा व्हिडिओ शेअर करते की कसं रजिस्टर करायचं. तो मोबाईलवरती तुम्ही व्हिडिओ बघत बघत ते तुम्ही रजिस्ट्रेशनचं काम जे आहे ते कम्प्लीट करू शकता. तर आज ते काम नक्की कम्प्लीट करा सर. सर आणि मला ना तुमचा थांबा नंबर सांगा सर. कम्प्युटर सर तुमचं नाव आणि नंबर. हा एक सेकंड. दर्शन दर्शन आर यू देअर बेटा? हा सरांचं नाव नोट करून घे बेटा आणि सरांचा नंबर नोट करून घे. सर नाव सांगा. हा रवींद्र तडवी. हा रवींद्र सर नाव लिहून घे दर्शन. शाळेचं नाव पण टाकावं तर तुझ्या लक्षात राहण्यासाठी. आणि सर नंबर सांगा आता. 9421 9421 50 50 38 38 90. ओके सर. सर दर्शन रीड इट वन्स. 9421 हा 503890. ठीक आहे. तर तुम्ही या नंबरवरती मग तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते. आणि दर्शन जो जॉईन झालाय ना तो तुमच्या बरोबर कोऑर्डिनेट करेल. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर व्हिडिओ पण शेअर होईल तुमच्या बरोबर आपली आता मीटिंग झाल्यानंतर ना. सो सर आज तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि थोडस जरा ओपन करून त्याला पोर्टलला तुम्ही बघितलं आणि आपला जो हा टीव्हीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की बघा तुम्हाला फायदा काय होईल माहितीये. 10वीचे आता सध्या आपण त्याच्यावर लोधाचे सगळे क्लासेस अपलोड करून झालेत आणि आपले आता जसे जसे क्लासेस होत राहणार ना त्याचे सगळे आपण अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मटेरियल मिळेल. तर आपली 10वीची बोर्डाची परीक्षा आहे ना तर आपण म्यूट करतो तुम्हाला. सर मला ना तुमच्याच तिकडून आवाज येतोय. हा तर मी हे सांगत होती की आपण ना काय केलं हल्ली बघा AI निघालेलं यू नो दॅट. तर AIचा यूज करून ना AI वर आपण काय केलं 10वीचे आतापर्यंत जेवढे जेवढे बोर्डाचे पेपर झालेत ना तसे 4-5 पेपर टाकले आणि त्या AI ला सांगितलं की ह्याच्यामधून जे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेत बोर्डाच्या परीक्षेत ते काढून नवीन प्रश्नपत्रिका बनवून दे. तर असे पेपर आपण बनवलेले आहेत तर ते पण आपण टाकतोय. 2 दिवसात टाकले जातील त्या पोर्टलवरती 2 ते 3 दिवसात. मग आता तुमचे जे मुलं आहेत 10वीचे त्यांच्याकडून पण ते पेपर जरा सोडवून घ्या. तर मुलांना त्याचा फायदा मिळेल. ठीक आहे. चालेल सर. माझं जे महत्वाचं बोलणं होतं ते झालंय बोलून. तुम्हाला आता लिंक पाठवण्यात येतील ज्या आहेत त्या व्हॉट्सअपच्या 2 ग्रुपच्या. मग आज जे आहे तुमची 4च कामं आहेत तशी. एक तर ते प्रिन्सिपल सरांबरोबर डिस्कस करायचे मुद्दे त्यांना द्या. दुसरं काम आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यावरती जॉईन होऊन जा. आणि तिसरं काम कम्प्युटर सरांचं की ते LMS पोर्टलवरती रजिस्टर करायचं. 3च ही जी कामं आहेत ती महत्वाची आहेत सध्याची तरी. चालेल. ठीक आहे. थँक्यू. चालेल. मला तुमच्या बाजूने जर काय बोलायचं असेल तर नक्की सांगा. काय नाही मॅडम. झालं. लास्टला मी एवढंच म्हणेल की आम्ही आमच्या बाजूने जेवढा होईल तेवढा शाळेला मुलांना सपोर्ट करण्यासाठी आहोत. पण आपलं जर 1 to 1 व्यवस्थित बोलणंच होत नसेल तर आम्ही कसं आम्हाला तुमची परिस्थितीची काही कल्पना नाहीये. हो बरोबर. आम्ही काही करू नाही शकणार. तर त्याच्यामुळे आता माझा नंबर पण तुमच्याकडे आहे.
काही तांत्रिक अडचण असेल तर आधी तुम्ही दर्शनला अप्रोच करू शकता. दर्शनचा नंबर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येईल आता तो व्हिडिओ वगैरे पाठवेल तर. दर्शनचा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या. दर्शनकडून ते दर्शनच्या लेवलचे ते नसेल तर डायरेक्टली तुम्ही मला पण फोन करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे सर. ठीक आहे. थँक्यू सो मच. वेळ दिली. थँक्यू सो चालेल मच. मॅडम. आपण मीटिंग आता संपूया. ओके. गरज पडली तर मग मी फोन करेल कधी काय. चालते मॅडम. वाटल्यास काही अडचण आली तर तुम्हाला आम्ही फोन करतो. हो सर. नक्की सर. थँक्यू सो मच. थँक्यू जॉईन केलं. थँक्यू मॅडम.